नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। फडणवीसांनी कासरा हाती घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा। कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजे यांचं सूचक वक्तव्य। मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, हे रेडे काहीही बोलत सुटलेत, त्यांच्यावर उपाय सुचवा। देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका। शिंदेची शिवसेना म्हणजे पाकिटमारी, मिंधे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरणार। मिंधे गटाला कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार, संजय राऊतांचा दावा। माझा 2 वेळा पराभव, तरीही मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर। अक्कलकोटमधील एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान। राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती, तरुण पिढी मोदींच्या नेतृत्वाला भारावलेली। भाजप नेते प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। सुशीलकुमार शिंदेना 2024ला निवडून येण्याची शाश्वती नसेल, म्हणून प्रणिती शिंदेना भाजपात पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। सुशीलकुमार शिंदेच्या भाजप ऑफरवरील दाव्यावर भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया। चांगल्या लोकांसाठी पक्षाची दारं कधीही खुली, सुशीलकुमार शिंदेच्या भाजप ऑफरच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजपला स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, नेतृत्वावर विश्वास, नेत्यांकडे भाजपचं लक्ष। पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर टीका। मंत्री चंद्रकांत पाटील आज सुशीलकुमार शिंदेची भेट घेणार। सुशीलकुमार शिंदेच्या सोलापुरातील घरी भेट होणार। नाट्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील येत असल्याची सुशीलकुमार शिंदेची माहिती। विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला सुनावणी। व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात मागणी। ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, 19 जानेवारी ऐवजी 22 जानेवारीला सुनावणी होणार। नार्वेकर खोटारडे असल्याचं भक्कम पुरावे आम्ही काल दिले, आम्ही पुरावे दाखवले, ते बिनकामाचा गॉगल लावून पाहत होता का? राऊतांचा सवाल, तर तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर जाऊन सांगा, राऊतांचं आव्हान। ज्यांच्यामुळे दिग्गज सेनेतून बाहेर, त्यांच्या हातून पक्ष गेला। मनसे विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नार्वेकरांनी मनमानी निर्णय दिलाय, ते सर्वांनी पाहिले। नार्वेकर फडणवीस दोघंही वकील, दोघांची वकिलीची डिग्री तपासावी लागेल, संजय राऊतांची टीका। ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू, भाजपच्या प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री पदासाठी महाधोखा केला नसता, 2.5 वर्ष असं काही ठरलं नसताना महाखोटा बोलला नसता, तर अशी महापत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती। आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर खोचक टीका। ठाकरेंची जनता न्यायालय भरवून आपली निर्दोष सुटका करून घ्यावी, आपलाच वकील, आपलंच न्यायालय बसवावं, संदीप देशपांडेंकडून उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची खिल्ली। मुंबईसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला, भाजपकडून 4 लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवण्याचे प्रयत्न। लोकसभेसाठी भाजप 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार असल्याची माहिती। मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही। न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असंही मी म्हटलं नाही, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। आव्हाड राऊतांसोबत जास्त बोलत असावे म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला। तुमची विद्वत्ता तुमच्यापर्यंत ठेवा, समाजात द्वेष पसरवू नका, नाहीतर घराबाहेर पडणं मुश्किल होईल, संजय शिरसाट यांची आव्हाडांवर टीका। आव्हाडांचा बोलवता धनी कोणीतरी दुसरा असू शकतो, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर अब्दुल सत्तारांचा आरोप। प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण। प्रकाश आंबेडकरांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। आधी इंडिया आघाडीत सामील करा, मगच भारत जोडो यात्रेत येतो, राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची नवी अट। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा, पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीने प्रयत्न करणार भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पुढील 30 वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, अमित शहांच्या आवाहनानंतर मंत्री अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। चौकशीला हजर राहण्यासाठी रवींद्र वायकरांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली। आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकरांना समन्स बजावलं होतं।
20 जानेवारीला अंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघणारच. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगेंचा निर्धार. जरांगे पाटील लोकशाही पद्धतीने मुंबईत येत आहेत, त्यात गैर काय? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मराठा समाज एकवटणार. मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातील मराठा समाजाची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं शक्ती प्रदर्शन. मराठा क्रांती मोर्चाकडून पोस्टरबाजी. लोणावळ्यात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न. 20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये नियोजन. पदयात्रा लोणावळ्यात मुक्कामी असताना मूलभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय. सोलापुरात शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार. 4 माजी नगरसेवकांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीत आम्हीच आग लावली. आमदार विनय कोरेंचं वक्तव्य. इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून मिळवली. आमदार विनय कोरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट. मुंबईत अद्याप 9,000 दुकानं मराठी पाट्यांविना. 3 महिन्यांची मुदत देऊनही दुकानदारांची उदासीनता. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाईचा इशारा. डोंबिवलीमधील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रेंसह कविता म्हात्रेंचा सदस्य पदाचा राजीनामा. 7 वर्षांपासून अपुऱ्या विकास निधीमुळे प्रभागात कामं होत नसल्याचा आरोप. किल्ले रायगडवर शंभूराजाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न. राज्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते झाला जलाभिषेक. ढोलताशांच्या गजरात दुमदुमली स्वराज्याची राजधानी. बुलढाण्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदस्यांचा ऑन द स्पॉट निपटारा. परभणी ऊस प्रश्नावर स्वाभिमानीकडून 2 तास रास्ता रोको. राजू शेट्टींच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनाला यश. कारखानदारांनी वाढीव दर देण्याचे केलं मान्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत आव्हाडांनी माफी मागावी. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी. सचिन खरात यांची मागणी. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन. 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न. उद्याच्या सुनावणीत साक्षीदार निश्चित केले जाणार. सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी. नाशिक एसीबीकडून दाखल गुन्ह्यात बडगुजर यांची चौकशी होणार. मुंबईच्या वरळीतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणात सापडला मृत उंदीर. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हॉटेलची चौकशी सुरू. भंडारा येथील रेल्वे मैदानावर जाणता राजा महानाट्याची तयारी जल्लोषात. भंडारा येथे 3 दिवस चालणारा कार्यक्रम. सांस्कृतिक विभागाच्या वतीने भंडारा येथे महानाट्याचं आयोजन. 8,000 नागरिक सहभागी होण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन सुरू. साताऱ्यात नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शरद पवार गट आक्रमक. कोरेगाव तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या. मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी. ऊसतोड कामगारांना भाववाढ मिळवून दिल्याने आमदार सुरेश धस यांचा बीडमध्ये जंगी सत्कार. ऊसतोड कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण. नोकर भरतीच्या कारभाराविरोधात डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचा अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. तलाठी भरतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी. लातूरच्या कामखेडामध्ये अभय सूर्यवंशी युवकाचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह. हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा ठिय्या. गोंदियात भारत मुक्ती मोर्चाचे धरणं आंदोलन सुरू. ईव्हीएमद्वारे निवडणुकीत घोटाळा होत असल्याचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत कारवाईची मागणी. जळगावच्या रावेरमध्ये केळीच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयाला निवेदन. 8 दिवसात विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी. अन्यथा भोकरी पुलावर तीव्र आंदोलन करू असा शेतकऱ्यांचा इशारा. जळगाव जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी केली नोटिसांची होळी. अंगणवाडी सेविकांकडून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या मालेगावात आशा वर्कर आणि गट प्रवर्तक महिलांचा दादा भुसेंच्या कार्यालयावर धडक मोर्चा. या मोर्चात जिल्हाभरातील आशा सेविकांचा सहभाग. ग्रामरोजगार सेवकांच्या मंत्रालयावर निघालेला बिऱ्हाड मोर्चा पोलिसांनी अडवला. नाशिकच्या इगतपुरीतील माणिकखांब येथे हजारोंच्या संख्येने ग्रामरोजगार सेवक उपस्थित.
15,000 रुपये मानधन. अहमदनगरात जलशुद्धीकरणाचं अशुद्ध पाणी शेतात शिरल्याने 3 एकरमधील ऊसाचं प्रचंड नुकसान. जलशुद्धीकरण केंद्राचं गळतीकडे दुर्लक्ष. शहराला पाणीपुरवठा करणारे 20 पंप बंद करण्याचा संतप्त ग्रामस्थांचा इशारा. मालेगाव शहराचा पाणीपुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. गिरणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20-21 तारखेला पाणीपुरवठा खंडित असणार. धरणात 42 वर्षात अद्याप गाळ उपसा नाही. उजनी धरणाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी पदभरती सुरू. 133 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात. बुलढाण्याच्या सिंदखेडमधील कृषी प्रदर्शनात 2 वर्षांचा रेडा ठरला मुख्य आकर्षण. 900 किलो वजनाच्या युवराजने वेधलं सर्वांचं लक्ष. तर रेड्याच्या खांद्यावर दररोज 1,000चा खर्च. गोंदियात धान विक्रीच्या नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 1,20,000 शेतकऱ्यांची नोंदणी. पुण्याच्या वागडी गावात पिकांचं थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. विद्युत पुरवठ्याद्वारे उष्णता देत शेवंती पिकाचं संरक्षण. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 115 कोटींची आर्थिक मदत मिळणार. वाशिम जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार. नांदेड जिल्ह्यात नांगरणीनंतर फळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल. यंदा 5,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर टरबूज आणि खरबूज फळांच्या लागवडीची शक्यता. सोलापूरच्या खेरेवाडीत 2 एकर द्राक्षबागेवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड. उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल. पुण्याच्या मावळमध्ये सेंद्रिय खतांवरील अळूच्या पानांचं विक्रमी उत्पादन. अळूच्या परसबागेमुळे शेतकऱ्याला आर्थिक लाभ. साताऱ्यात स्वस्त धान्य दुकानाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. कोरेगावातील अनेक रेशनिंग दुकानात काळा बाजार सुरू असल्याचा आरोप. कारवाई न झाल्यास 26 जानेवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरू. निवडणुकीच्या बॅनरवर विरोधक एकत्र आल्याने जोरदार चर्चा सुरू. नागपूरच्या रामदास पेठमधील पुलाचं एका बाजूचं काम पूर्ण. एका बाजूची वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता. नागरिकांना दिलासा मिळणार.